प्रिय सफाई सर यास बिनभिंतीच्या शाळेच्या डोंगर माथ्यावरील परिसर पाहणे आणि समूह मनाची संकल्पना त्या जागी प्रत्यक्षात कशी आणायची हे समजून घेण्यासाठी म्हणून 30/9 रोजी आपल्या 6 मित्रांसह आपण कशेडीला भेट दिलीत। 4 तासांच्या अवधीत परिसर कसा आहे याचा अंदाज आपल्याला आला असेल। समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1600 फूट एवढ्या उंचीवर 10 ते 12 किलोमीटर एवढ्या लांबीच्या क्षेत्रात हा परिसर पसरलेला आहे। पर्यटकांना जे काही पाहायचे असते त्यापैकी बरेच काही येथे राहून पाहता येते। येथून जवळपासच्या गावातून पाहण्यासारखे असे खूप काही आहे। देवळे, धरणे, लेणी, समुद्रकिनारे, कोकण कृषी विद्यापीठ असे बरेच काही येथे राहून पाहता येते। पण पर्यटकांनी फक्त भ्रमंतीसाठी यावे एवढ्याच मर्यादित हेतूने हे काम सुरू झालेले नाही। प्रकल्पाला एज्युएकोटेनमेंटची कल्पना प्रत्यक्षात आणायची आहे। शिकण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या आत होत असते। मन जेव्हा रिलॅक्स स्टेटमध्ये असेल, समोरच्याचे म्हणणे ऐकण्याच्या मूडमध्ये असेल, तेव्हाच कोणताही धडा प्रभावीपणे पोचवता येतो। चाकोरी बाहेरच्या पण जीवनासंबंधित महत्त्वाच्या विषयांची सूत्रे रंजकपणे शिकवण्यावर प्रकल्पात मंथन झाले आहे। शिकण्यासाठीची मानसिकता कशी तयार करायची यावरील चिंतन निरंतर सुरू राहायला हवे। शिकण्यातील मजा, आनंद शिकणाऱ्याला कळायला हवा। विषय समजून घ्यावा, शिकावा असे विद्यार्थ्याला वाटायला हवे। हे घडते तेव्हाच महत्त्वाचा आशय शिकणाऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोचविता येतो। मुलांना जे काही करायला आवडते ते माध्यम वापरून त्यांना शिकवता येईल का? शिकवण्यासाठी खेळ हे माध्यम वापरता यायला हवे। प्रकल्पाचे मुख्य काम शिकविण्याची अभिनव तंत्रे तयार करणे हे आहे। विविध वयोगटाच्या मुलामाणसांपर्यंत जीवनासंबंधित माहिती कशी पोचवायची यासाठीचे अनेक स्ट्रक्चर्ड लेसन्स प्रकल्पात तयार ठेवण्यात आले आहेत। त्यासाठीचे योग्य असे खेळ उपक्रम प्रकल्पात घेतले जातात। प्रकल्पाचे काम नेमके कसे चालेल हे याआधी पाठविलेल्या काही सादरीकरणांवरून समजून घेता येईल। ती सर्व सादरीकरणे माहिती संबंधितांना पाठवण्याचे काम आपण सर्वजण सहज करू शकाल। प्रकल्पाला देणग्या नको आहेत। प्रकल्पाचे काम निरंतर चालू राहायला हवे। त्यासाठी माणसे पैशांव्यतिरिक्त खूप काही सहज देऊ शकतात। त्यासाठीचा जो एक मेंबरशिप फॉर्म तयार करण्यात आला आहे तो यासोबत पाठवित आहे। प्रकल्पाला डेटा बँक उभी करायची आहे। प्रकल्पाचे काम निरंतर चालू राहायला हवे। ते कसे चालू राहील याचे आपल्या भेटी संदर्भातील एक उदाहरण येथे नोंदवून ठेवित आहे। आपल्या मित्रांसोबत आलेल्या काही जणांचा किस्सा येथे नमूद करीत आहे। शिवाजी ताक यांना वनस्पती विश्वाची आवड आहे। त्यांना कावळीची मुळी ओळखता येत होती। मुळीचे औषधी व अन्य उपयोग त्यांना माहीत होते। त्यांनी परिसरातील ती मुळी दाखवली, सारी माहिती सांगितली। प्रकल्पात या माहितीची नोंद ठेवली जाईल। वृक्षवेलींवर जे कार्यक्रम तयार करायचे आहेत त्यामध्ये ते मोलाची मदत करू शकतील। प्रकल्पावर आलेल्या पर्यटकांसाठी बासरी वादनाचा कार्यक्रम ठेवायचा झाल्यास त्यासाठी येथे येण्याची तयारी निरंजन जोशी यांनी दाखविली आहे। डेटा बँकेमध्ये हा असा तपशील साठवून ठेवायचा आहे। भात आणि चणे एकत्र आणण्याचा उद्योग प्रकल्पाला सुरू करायचा आहे। प्रकल्पाची उद्दिष्टे काय आहेत व त्यासाठीचे उपक्रम कसे घेतले जातील हे आपल्याला कळले असेल असे मानतो। धन्यवाद।